रोल यशवंत विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हटलेला आहात. काय सांगाल पवार साहेबांच्या बाबतीत? ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी आहे. अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येण्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झाला आहे, अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही. पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला. शरद पवारांनी यशवंत विचाराची व्याख्या बदलली आहे. शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय. यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.